हे दादांत खोटं आहे। तुम्ही काय होतं सध्या एक मिनिट, स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही। याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता। आता बातमी आली की स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे। आता माघार घ्यायची वेळ आहे, त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही। इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो काय। समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या। आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी। आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। आणखी राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या कोट्यातली ती हवी आहे पक्षातून काही नाही, ठीक आहे। आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही।